राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण ते वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चल विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 60वा शक्तीविषयी न्यायिकांचे मत आणि त्यांचे खंडन न्यायशास्त्रकारांचं काय मत आहे कशाविषयी शक्तीविषयी आणि मग ते त्या शक्तीविषयी काय मत सांगतात तर ते मत कसं चुकीचं आहे म्हणून त्यांचं मत ही खंडन करतात कोण वेदांती
म्हणून परिच्छेदाचं नाव तसं दिलं आहे, शक्तीविषयी नैकाचे मत व त्यांचे खंडन. याच्यावरूनच असं कळतं की नैकाचं मत चुकीचं आहे, ज्या अर्थी म्हणजे कशावरून, ज्या अर्थी वेदांत्यांनी त्यांच्या मताचं खंडन केलं आहे. पण कशाविषयी? शक्ती मानण्याविषयी, हे का नाही. आता शक्ती म्हणजे काय आपण पाहिलं. पण न्यायिक शक्ती मानत नाहीत, त्या शक्तीच्या ठिकाणी इच्छा मानतात. पण इच्छा जी असते तो त्या इच्छावानाचा धर्म आहे. इच्छा हा धर्म आहे ना, त्या धर्मानं युक्त आहे तो. ईश्वराच्या ठिकाणी इच्छा आहे. ज्या काली सृष्टी उत्पत्ती करायची आहे त्या काली ईश्वराच्या ठिकाणी इच्छा आहेच. पण हे साधारण कारणामध्ये मोडतं ते, आहे का नाही. हे कशात मोडतं? साधारण कारणामध्ये. मग साधारण कारणे हे 9 आहेत आणि त्या 9 कारणामध्येच, साधारण कारणामध्येच इच्छा हे एक कारण आहे. मग इच्छा हे कारण आहे. इच्छा काय आहे? कारण आहे. शक्ती कारण आहे का? शक्ती कार्य आहे. शक्ती काय आहे का नाही. कार्यासाठी जे सहाय्यक असतं आणि कार्यासाठी जे प्रतिबंधक असतं हे काय आहेत? कार्याचे धर्म आहेत, आहे का नाही. कार्य होऊ देणं आणि कार्य न होऊ देणं, आहे का नाही. मग प्रत्येक पदार्थामध्ये आपापली शक्ती आहेच की. प्रत्येक पदार्थामध्ये पाण्यामध्ये ओलं करण्याची शक्ती त्याने सांगितलं. अग्नीमध्ये 10 करण्याची शक्ती आहे. मग ती शक्तीच मानावी ना. पण न्यायिक म्हणतात शक्ती मानण्याची काही आवश्यकता नाही. ती शक्ती म्हणजेच ईश्वर इच्छा माना. आता ईश्वराच्या इच्छेनेच त्या ठिकाणी जळणं, पोळणं, ओलं होणं हे काय ईश्वराची इच्छा आहे का? ती त्या पदार्थाची काय आहे? ती शक्ती आहे. आणि जर समजा आपण पाणी पेलोत, आता ताण भागविणं त्या पाण्याची काय आहे? शक्ती आहे. आणि जर समजा इच्छा जर मानली तर ईश्वराला तशी इच्छा झालीच नाही तर पाणी पिऊनही ताण जाणार नाही. ईश्वराला इच्छाच नाही झाली तर मग प्रत्येक अशा कार्यामध्ये तो ईश्वर कसा सहभागी राहील? ते कारण कसे सहभागी राहतील? साधारण कारण कशाला म्हणावं आणि असाधारण कारण कशाला म्हणावे? आपण मागे पाहिलं का नाही, आहे का नाही. साधारण कारण की एकाच वस्तूपासून, एकच वस्तू अनेक कार्याला कारण ठरते किंवा तिच्यापासून अनेक कार्य होतात. त्या वस्तूपासून तिला काय म्हणतात? साधारण कारण म्हणतात ते, आहे का नाही. आणि एका वस्तूपासून एकच कार्य घडतंय त्याला काय म्हणायचं? असाधारण कारण, आहे का नाही. मग तसं इंद्रियापासून, डोळ्यापासून नुसतं पाहणंच घडतंय.
ऐकणं घडतंय का? कुंभाराच्या चाकापासून, खापटाण्यापासून घटच उत्पन्न करता येतो. कापड उत्पन्न करता येतं का? मग ती कंची कारण आहेत, ती असाधारण कारण आहेत, आहे का नाही? आणि साधारण कारण मातीपासून काही करता येते. घटही करता येतो, परळ करता येते, रांजण करता येते, बोळकं करता येते, घागर करता येते, नवे पितराला लागणारा कलशही करता येतो, कळसा. म्हणजे त्याच्यापासून अनेक कार्य होतात. मग ईश्वरी इच्छा हे साधारण कारण आहे. हे काय आहे? साधारण कारणामध्ये मोडतं ना. आणि जर अग्नीच्या ठिकाणी ईश्वरी इच्छा जर मानली 10 करण्याची, तर ईश्वर इच्छा वाचून आपणाला चूल पेटविता येणार नाही, हे का नाही? का? जेव्हा ईश्वर इच्छा होईल तेव्हाच. पण तसा अनुभव आहे का? आपल्याला मनाला वाटन तेव्हा आपण, आहे का नाही? तिथं ईश्वर इच्छा मानायला. पण न्यायिक काय म्हणतात, तिथं तुम्ही शक्ती मानण्याची काही आवश्यकता नाही, तिथं ईश्वराची इच्छाच माना. आता हे असं मानणं न्यायिकाचं काय अन्याय नाही का? न्यायिकाचा हे न्यायिकामध्ये अन्याय आहे असं मानणं. न्यायशास्त्रामध्ये अन्याय व्हायलाय का नाही? असंच या ठिकाणी त्याचं खंडन केलं आहे. आणि शक्ती ही इच्छापासून वेगळंच आहे, है का नाही? मग ज्या पदार्थामध्ये त्याचं जे सामर्थ्य आहे त्यालाच काय म्हणायचं? शक्ती. त्या सामर्थ्यालाच काय म्हणायचं? हां, शक्ती म्हणायचं. या ठिकाणी शिष्याकडून शंका केलेली आहे. तो शिष्यच न्यायिकाचं मत प्रतिपादन करतो, तोच न्यायशास्त्रामधून बोलतो. आणि समाजामध्येही न्यायशास्त्राचा प्रघात पडलेला आहे. न्यायशास्त्राचं संस्कार या जगतामध्ये आहेत. ते पदार्थामधल्या शक्तीलाच काय मानतात? ईश्वरी इच्छा मानतात, है का नाही? असं मानतात का नाही जगातले लोक? घडून यायचं असेल तर त्यालाच काळजी, तेच करील, त्याची इच्छा असेल तर होईल. हा, एखादा ढिगल पेटवून द्यायचा असला रानातला तर ते जळू द्यायचा असला तर जळू देईन. हा ईश्वर इच्छा म्हणल्यावर. आता कुठेही ईश्वर इच्छात लावायची म्हणल्यावर याला का न्याय म्हणतात का? याला न्याय म्हणते. हे अन्याय असं मानणं अन्याय. शिष्य कसा शंका करतो पहा. पण तो न्यायशास्त्राचा त्याच्या ठिकाणी असणारा जो काही त्याला काय म्हणते बोजा, त्याला ते न्यायशास्त्राचं त्याच्यावर ते प्रघात न्यायशास्त्राचा
म्हणून त्याला काय वाटतं, आता गुरुजी काय म्हणायला लागले तर अग्नीहून भिन्न एक शक्ती मानल्याखेरीज गत्यंतरच नाही, आहे का नाही. मग असं सांगितल्याबरोबर त्याला शंका झाली. अगोदरच्या 2 ओळी पहा. जलाच्या ठिकाणी ओले करण्याचे आणि अग्नीच्या ठिकाणी दाहक करण्याचे, तसे सर्व पदार्थाचे आपापले कार्य करण्याचे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यासच वेदांत मतात शक्ती मानतात. त्याला वेदांत मतात शक्ती मानतात. त्यावेळेस शिष्य काय म्हणतो, तसं म्हटल्याबरोबर म्हणतो, महाराज न्यायिकांनी ईश्वराची इच्छा जी शक्ती मानली, ईश्वराची इच्छाच ती शक्ती मानली आहे, तशी शक्ती मानणे मला योग्य वाटते. शक्तीच मानणं, ती शक्ती इच्छा मानणं, कारण त्यांनी शक्तीची इच्छा मानली ना, मग मलाही तेच बरोबर वाटायले. नाही काय म्हणतात, शक्ती मानायची नाही, ती इच्छा आहे, इच्छा माना. शक्ती मानण्याची काय आवश्यकता नाही, आणि मलाही ते बरोबर वाटतंय. न्यायिकाचं मतच मला काय मान्य आहे. कारण आपण काय म्हणता, म्हणजे गुरुजीला काय म्हणतो तो, आपण काय म्हणतात त्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी, आपण काय म्हणता अग्नीच्या ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न म्हणजे वेगळा दाहक शक्ती म्हणून काही निराळा पदार्थ नाही. दाहक पदार्थ वेगळा नाही, अग्नीपासून वेगळा दाहक पदार्थ दुसरा काही नाही. आपण असंच म्हणतात ना. पण याला गुरुजी काय म्हणाले ते कळालं का? गुरुजी काय म्हणले होते, अग्नीपासून भिन्न शक्ती मानावीच लागते, है का नाही. आणि तो काय म्हणायला आहे, तुम्ही काय म्हणतात, अग्नीच्या ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न दाहक शक्ती म्हणून काही निराळा पदार्थ दिसत नाही, असंच म्हणायलात ना तुम्ही. मग संलग्न वस्तूचा वनी दाह करतो. अग्नीजवळ एखादा पदार्थ ठेवला तर तो अग्नी जाळतो. असे प्रत्यक्ष दिसत असताना आता प्रत्येकाला हे ज्ञान होतंय ना, अग्नीमध्ये जे जे आपण टाकू ते काय होतंय, अग्नी त्याला जाळून टाकते. मग वनीच्या ठिकाणी म्हणजे अग्नीच्या ठिकाणी अप्रसिद्ध प्रसिद्ध नाही असं दाहक शक्ती मानून तिच्या ठिकाणी दाह करण्याची कारणता मानण्याचा द्राविडी प्राणायाम कशाला? प्राणायाम प्रयत्न द्राविडी विशेष मोठा द्राविडी. त्याचं म्हणणं काय आहे, वनीच्या ठिकाणी अग्नीच्या ठिकाणी सगळ्याला माहीत आहे काय की तो जाळीतो, म्हणून अग्नी हा जाळीतो आणि मग अग्नीनेच जळतं असं सर्वांना अनुभव आहे. मग अग्नीपासून वेगळी एक दाहक शक्ती आहे असा मानण्याचा द्राविडी उपाय कशाला करायचा, प्रयत्न दुसराच कशाला करायचा? अहो सोपं आहे, सगळ्याला माहिती आहे अग्नीपासून जळतं, अग्नीपासून जळतं, अग्नी जाळीते. पुन्हा अग्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती मानण्याची काय गरज आहे? बिनकामाची स्टेप वाढायली ना.
गुरुजीला म्हणतो बिनकामाची स्टेप कशाला वाढविता? अहो 2 स्टेपमध्ये जर उत्तर येत असेल तर 3 स्टेप कशाला करायच्या आता? मग याकरता पदापासून अर्थबोध व्हावा, पदापासून अर्थबोध व्हावा अशा ईश्वर इच्छेलाच शक्ती मान्य बरे. पदापासून अर्थबोध व्हावा अशा ईश्वर इच्छेलाच काय मानायचं? शक्ती. मग इच्छा झाली तर अर्थबोध होतो का? मानलं इच्छा काय? अर्थबोध व्हावा. मग इच्छेनं फलाची प्राप्ती होते का? अहो इच्छेनं मनुष्य प्रयत्नाला लागत असतो. प्रयत्नाला कारण इच्छा आहे. प्रयत्नाला कारण. प्रयत्न का म्हणून करतो? इच्छा झाली म्हणूनच ना. मग प्रयत्नाचं कारण इच्छा आहे. मग त्या इच्छालाच शक्ती मानल्यावर चालतं का? तर तो म्हणतो माना. त्यालाच, त्या ईश्वर इच्छेलाच काय माना? शक्ती माना. अशी त्याची समजूत झाली आहे का नाही? का जगाची झाली? जगाची अशी समजूत झाली. ईश्वर इच्छेलाच काय मानायचं? शक्ती. पण गुरुजी म्हणतात शंका तुझी दिसण्यामध्ये अगदी सरळ आहे, काय वाकडी नाही, काय नाही. शंका सरळ आहे, परंतु ईश्वर इच्छा शक्ती मानणे युक्ती युक्त नाही. ती युक्ती युक्त नाही असं समजणं बरोबर नाही. काय समजणं? ईश्वर इच्छालाच शक्ती मानणं हे बरोबर नाही. कसं बरोबर नाही? इच्छा ईश्वर, ईश्वर प्रयत्न, ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, देश काल, आणखी प्रारब्ध, प्रागभाव, प्रतिबंधक अभाव हे साधारण कारण आहेत. हे काय येतं? साधारण कारणामध्ये. आणि इच्छा ही साधारण कारणामध्ये मोडते, है का नाही? म्हणून इच्छा कोणतीही वस्तू प्राप्त करून घ्यायच्या अगोदर तिची इच्छा व्हावी लागते, है का नाही? आणि इच्छा झाली तर ती वस्तू प्राप्त करून प्रयत्नानं करून घेता येते, है का नाही? नुसती इच्छा होऊनही त्याच्यात ईश्वर प्रयत्नही आहेच ना, है का नाही? ईश्वर प्रयत्नही नाही तर मग तिथं ईश्वर प्रयत्न साधारण कारणामध्ये दिलेच नसते. हे 9 कारण आहेत ना. मग ही जी ईश्वरी इच्छा आहे ना, हिला शक्ती मानता येत नाही. शक्ती पदार्थाच्या ठिकाणी असते, वस्तूच्या ठिकाणी असते. मग जर समजा, समजून देण्यासाठी त्यांनी उदाहरण दिले. पाऊस काळाचे दिवस आहेत आणि सर्व ठिकाणचं जे काही सरपण असतं, काडी कचरा हे सगळं ओलं होतं.
आहे का नाही? लोकांच्या चुली सुद्धा पेटत नव्हत्या पहिल्या, आता चुलीच नाहीत तर काय. आता काही कालांतरानं हा दृष्टांत सुद्धा समजायचा नाही. जर समजा पावसाळ्यामध्ये काडी कचरा हा पेट घेत नाही आणि अग्नीचं कार्य काय आहे? जाळणे. मग त्या अग्नीलाच जर शक्ती मानलं तर समोर कसंही असलं, ओलं जरी असलं तरी त्या अग्नीनं काय करायला पाहिजे? जाळायला पाहिजे का नाही? पण का पेटत नाही? का तो जाळ धरीत नाही? का जळत नाही? अग्नीचं कार्य काय? जाळणे आहे ना. मग काडी वाढल्याबरोबर त्यानं पेट घ्यावा आणि जळून जावं वस्तूनं त्याच्या संपर्कात जे येईल त्या अग्नीच्या. पण का जाळीत नाही? त्याला कोणीतरी प्रतिबंधक करायले, हे का नाही? कोणाला? का तिच्या शक्तीला? अग्नीला प्रतिबंधक करायले का? हां, अग्नीच्या ठिकाणी असणारी जी काही दाहकता शक्ती आहे त्या शक्तीला हा ओला म्हणजे पाण्याचा प्रादुर्भाव, पाण्याची आर्द्रता हा काय करायला आहे? प्रतिबंधक करायला आहे. मग ज्या वेळेस उत्तेजक पदार्थ, उत्तेजक पेट्रोल म्हणा, रॉकेल म्हणा, घासतेल म्हणा, उत्तेजक पदार्थ किंवा गॅस, हे उत्तेजक पदार्थ येतं, आहे की नाही? मग तो पदार्थ जर त्या ओल्यावर टाकला तर, आणि मग काडी लावल्यावर त्याला मग जळण का नाही? मग त्या उत्तेजक पदार्थानं जळालं का अग्नीनं जळालं? उत्तेजक पदार्थ अग्नीनं जळालं, पण उत्तेजक पदार्थाचं साह्य घ्यावं लागलं. कुणाला? आहे का नाही? त्याचं साह्य जर त्या अग्नीला मिळालं नसतं तर त्या ठिकाणी तिनं जाळ धरला असता का? ते जळालं असतं का तिच्या संपर्कातलं सरपण? मग जो प्रतिबंधक करणारा पदार्थ आहे, अग्नीला प्रतिबंधक करणारं पाणी, त्या पाण्याचा विरोधक ज्वलंत करण्यासाठी त्याला उत्तेजक पदार्थ, हा पदार्थ तो अग्नीला मदत करतो का त्या पाण्याचा असणारा विरोध कमी करतो? पाणी विरोध करायले का नाही तिथं अग्नीला त्या? मग उत्तेजक पदार्थ हा तो प्रतिबंध करणारं जे काय पाणी आहे, आर्द्रता आहे, तिला विरोध करतो का अग्नीला करतो? उत्तेजक पदार्थ हा साह्य कुणाला करायला आहे आणि विरोध कोणाला करायला आहे? हा, आहे का नाही? म्हणजे जे विरोध करायले का अग्नीला, त्याच्याशी विरोध करतं ते कोण? उत्तेजक पदार्थ. पेट्रोल म्हणा, राखेल म्हणा, हे विरोध कोणाला करतं? पण आपण काय धरतो? साह्यच धरतो. हा, आपण काय धरतो? हां, अग्नीला जाळण्यासाठी अग्नीच्या ठिकाणी असणारी जी काही शक्ती आहे त्या शक्तीला जाळताच येतं, पण तिच्या शक्तीच्या वरी
विरोधकाची जर शक्ती असेल तर मग ती शक्ती कमी पडते. कोणाची? अग्नीची. अग्नीची शक्ती कमी पडते आणि जास्त शक्ती कोणाची होते? वल्या सर्पानाची होते, म्हणजे पाण्याची होते, है का नाही? म्हणजे त्या ठिकाणी अग्नीच्या शक्तीपेक्षा पाण्याची शक्ती जास्त आहे, म्हणून तिथं पेट धरीना ते. म्हणून अग्नी त्या ठिकाणी हरायलाय, अग्नीची शक्ती हरायली. मग त्या पाण्याच्या प्रादुर्भावाला घालविण्यासाठी, त्याची शक्ती कमी करण्यासाठी, पाण्याची शक्ती कमी करण्यासाठी त्या ठिकाणी कोणाचं सहाय्य लागतंय? हां, जे उत्तेजक पदार्थ आहेत का त्याचं सहाय्य लागत आहे. आता सहाय्य उन्हाचंही होतं, पण ऊन नसतं ना त्यावेळेस. आणि ते उन्हानं तिथलचं पाणी, त्या पाण्याची शक्ती कमी करायला वेळ लागतो, पण तितकी दमपणाला आहे. त्याच्यासाठी टाका घास तेल, टाका पेट्रोल, आहे का नाही? म्हणजेच आता या ठिकाणी विरोध आणि विरोधक कोण कोणाशी आहे? विरोधक जे काही ज्वलंत पदार्थ, उत्तेजक पदार्थ आणि कार्याला विरोध करणारा पदार्थ, कार्याला कार्य न होऊ देणारा पदार्थ, ती शक्ती, कार्य न होऊ देणारी शक्ती ती पाण्याची आहे. पाण्याची शक्ती न जळू देणे. हां, म्हणजे पाण्याची शक्ती जळू देत नाही आणि अग्नीची शक्ती जाळीती, है का नाही? पण जर समजा पाण्याची ज्या ठिकाणी शक्ती जास्त आहे त्या ठिकाणी अग्नी शक्ती, त्या ठिकाणी अग्नीची शक्ती कार्य करू शकत नाही. मग त्या कार्यासाठी सहाय्य उत्तेजक पदार्थ आहे. उत्तेजक त्या अग्नीला सहाय्य करणारा, जळण्यासाठी, ते कार्य होण्यासाठी मदत करणारा. जसं आपण राखेल पेट्रोल घेतो, आहे का नाही? मग ते राखेल पेट्रोल हे विरोधक कोणाचं आहे? हां हां, त्या ओलाव्याचं, आहे का नाही? ते त्या ठिकाणी असलं की ती सरपण काळी अग्नीच्या संपर्कात आली की ती जळून जाते, आहे का नाही? मग या ठिकाणी पाण्याची शक्ती आणि अग्नीची शक्ती ह्या दोन शक्त्याच त्या ठिकाणी होत्या का नाही? नाही तर तिथं अग्नी होता, अग्नी तर होताच ना. मग का पेट घ्यायला गेलं? अग्नीमध्ये आहे ना म्हणायलात ना तुम्ही, सामर्थ्य अग्नीमध्येच, म्हणजे अग्नीच जाळी ती ना. मग कामून पेट घ्यायला गेलं तिथं? तिथं त्याचं सामर्थ्य जास्त होतं, है का नाही? मग पदार्थाच्या ठिकाणी ही शक्ती मानावी लागेल का नाही? प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी. मग पाण्याच्या ठिकाणी शक्ती आहे ओलं करण्याची, अग्नीच्या ठिकाणी ही शक्ती आहे जाळण्याची. मग शक्ती भिन्न मानायची का तद्रूपच मानायची? भिन्न मानावी लागेल. जर समजा मनुष्य आहे, मनुष्याच्या ठिकाणी शक्ती आहे का नाही? प्रत्येकाला अनुभव आहे का नाही? मग ती शक्ती त्या मनुष्याहून भिन्न आहे का नाही? का मनुष्य शक्ती आहे? मनुष्याहून शक्ती भिन्न आहे. एखादा रोग, टीबी झाली, एखाद्याला रोग झाला, ती शक्ती कमी होते का तेवढीच राहते?
आणि तो रोग निवृत्त झाला तर पुन्हा शक्ती वाढते का तेवढीच राहते? मग शक्ती कमी होते, शक्ती वाढते. मग शक्ती येणारी आहे, शक्ती जाणारी आहे. पण आपण आपल्यापासून येणारे जाणारे असं वाटतंय का? आपण आपल्याला कमी झालोत का कवा? आपण आपल्यात कवा वाढलोत का? आपण आपल्यात काही परिणाम आहे का? मग परिणाम कशा व्हायलाय? शक्तीत व्हायलाय. कमी जास्त अधिक हे त्या शक्तीमध्ये परिणाम होतो, है का नाही? मग मनुष्यापासून जशी शक्ती ही भिन्न आहे तशी प्रत्येक पदार्थापासून शक्ती सुद्धा, है का नाही? मग पाणी असो, अग्नी असो, वायू असो, आणखी आकाश असो, म्हणजेच ही जी भूत आहेत पंचमहाभूत, ह्या भूतामध्ये जी शक्ती आपणाला आहे असं वाटतं ना, त्या शक्तीचं वास्तव्य करण्याचं ते ठिकाण आहे. राहायचं घर आहे त्या शक्तीचं, ते राहायचं घर आहे. ती शक्ती ते घर नाही, ती शक्ती ते वारं नाही. त्याच्यापासून ती शक्ती भिन्न आहे. वायूपासून शक्ती त्याची भिन्न आहे. आकाशापासून त्याची शक्ती भिन्न आहे. अग्नीपासून तिची शक्ती भिन्न आहे. जलापासून त्याची शक्ती भिन्न आहे. शक्ती पुरुषापासून जशी भिन्न आहे का, तसं सगळ्या पदार्थामध्ये शक्ती ही भिन्न आहे. पण त्याच्या वाचून ती अलग प्रगट होऊ शकत नाही. त्याच्यातच राहून ती तिचा प्रभाव दाखवित असते. त्याच्यातच राहून, है का नाही? त्याला वेगळं सोडून ती, कारण तिचं ते उपादान आहे. तिचं काय आहे? ते उपादान कारण आहे ते. म्हणून त्याला सोडून तिला राहता येत नाही. जशी शक्ती शरीराला सोडून राहते का? शरीराला सोडून शक्ती राहत नाही ना. पण शरीर शक्ती का? मग शरीरामध्ये जर शक्ती मानली, शरीरच शक्ती मानलं, तर मड्यानं सगळं रचलेलं सरपण एक एकी फेकून द्यायला पाहिजे. जितके माती आले त्याच्या अंगावर जायला पाहिजे ते सरपण. त्या शरीरात शक्ती मानल्यावर, शरीरच शक्ती मानल्यावर. पण शक्ती ही भिन्न आहे. तसं पदाच्या ठिकाणी शक्ती ही त्या पदाहून भिन्न आहे, पण पदातच राहती. कुठे राहती ती? पदातच राहती, पण पदाहून भिन्न राहते. तसं आपणही देहातच आहोत असं आपल्याला वाटतंय, पण आपण देहाहून भिन्न आहोत. आता इथं आपणाला न्यायिकाचं खंडन करायचंय. इथं न्यायिकाचं खंडन करायचंय. आता न्याय खरा काय झालाय? शक्ती भिन्न आहे, है का नाही? पदार्थाहून शक्ती भिन्न आहे. आणि त्या भिन्न शक्तीलाच न्यायिक काय म्हणतो? ही ईश्वरी इच्छा आहे. त्या शक्तीलाच ईश्वरी इच्छा मानतो. पण ईश्वर जर इच्छा असेल, त्या इच्छेलाच जर शक्ती मानायचा असेल, आपल्याला कधी वाटतंय का हो
ती शक्ती आपली इच्छा आहे म्हणून आपल्याला आपली इच्छा आहे असे वाटतंय का? ती इच्छा असेल तर त्या शक्तीकडून आपण कार्य करून घेतो. इच्छा असेल तर, है का नाही? जशी इच्छा होईल तसं आपण त्या शक्तीकडून काय करतो? कार्य करतो. मग शक्ती वेगळी आणि इच्छा वेगळी, है का नाही? मग न्यायिक जे म्हणायला लागलेत त्या शक्तीलाच तुम्ही काय म्हणा? ईश्वरी इच्छा म्हणा. आता हे किती वेड्यासारखं मानणं आहे का नाही न्यायिकांचं? मग असं गुरुजींनी त्याला समजून दिलंय. पण नेमकं इथं शास्त्र कसं समजून देतंय ते पहा. आता नुसतं वाचलं तरी पण जमत आहे. जे काय राहिलं असेल ते पाहू. दिसण्यात अगदी शंका सरळ आहे, परंतु ईश्वर इच्छा शक्ती मानणे युक्तियुक्त नाही. आता या ठिकाणी मणिमंत्र, मणी आणि मंत्र ह्या दोन शक्त्या आहेत. हे मणी आणि मंत्र. आता मणी म्हणजे कोणता? तर त्या मण्याचं नाव आहे चंद्रकांत मणी. आणि तो मणी जर एखाद्या यज्ञामध्ये ठेवला, ते यज्ञकुंड असते ना, त्या यज्ञकुंडामध्ये जर ठेवला आणि त्या यज्ञकुंडामध्ये सरपण वगैरे ठेवतात ना, आणि त्या ठिकाणी येऊन एखादा योगी ब्राह्मण मंत्रानं काय करतो? कुंड पेटवितो. मंत्रानं पेटवितो. आणि जर त्याच्यामध्ये त्या कुंडामध्ये चंद्रकांत मणी ठेवलेला असेल तर, आता चंद्रकांत मण्याचा काय धर्म आहे? शीतलता करणे, ठेवणे, है का नाही? मग त्या इंधनामध्ये, त्या सरपणामध्ये जर त्या मण्यानं शीतलता आणली, तर त्या ठिकाणी मंत्र काय करील? पण उत्तेजक पदार्थ जर तिथे टाकला तर मग त्या ठिकाणी तो मंत्र काम करणार का नाही? त्या मंत्राची शक्ती काम करणार तिथं, है का नाही? म्हणजेच मणिमंत्र औषधी, मणिमंत्र आणि औषधी यांचा अग्नीशी संयोग झाला असता, अग्नीपासून दाह होत नाही. अग्नीपासून दाह होत नाही का? कारण सूर्यकांत मणी त्या ठिकाणी नाही. कोणता मणी ठेवलेला आहे तिथं? चंद्रकांत मणी ठेवलेला आहे. सूर्यकांत हे दोन कांत आहेत. हे दोन चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोन एकमेकापासून विरोधी आहेत, एक कार्याच्या विरोधी आहे. जर शीतलता हे कार्य जर करायचं असेल तर त्याच्या विरोधी सूर्यकांतमणी हा काय आहे? त्याचा विरोधक आहे का नाही? आणि जर ज्वलनाची क्रिया कार्य करायचं असेल तर त्याच्या विरोधी चंद्रकांतमणी कार्य करतो, है का नाही? म्हणजे हे विरोधी कार्य करणारे घटक आहेत, एकमेकाशी विरोधी कार्य करणारे घटक आहेत. म्हणून हे दोन्ही एका ठिकाणी येत नाहीत, कारण दोघांचेही धर्म कसे आहेत? परस्पर विरोधी आहेत. म्हणून लग्नाच्या अगोदरही वर्ग पाहतात पती पत्नीचे, यांचे वर्ग काय आहेत. आणि तर ते वर्ग जर विरोधी असतील तर ब्राह्मण म्हणतो
यांची सोयरीक होत नाही. यांचे गुण जुळनात. आता किती गुण जुळनात? किती गुण असतात है का नाही? तितके गुण जुळाले तर त्या ठिकाणी सोयरीक करावी ना. मग त्याच्यातला एखादा जरी गुणविरोधी येत असेल तर सोयरीक व्हावी का त्या ठिकाणी? कारण त्या ठिकाणी नंतर पुन्हा विरोध येणारच आहे त्या गुणाचा. तरी म्हणतात नेहमीपेक्षा जास्त जर जुळत असले तर काय हरकत नाही. तिथं का निवडणूक करायची का काय कोणाला ठावं. अरे तिथं संसार करायचा एकत्रच. मग विरोधी धर्म तो त्याचा धर्म कधी सोडत नसतो है का नाही? मग शक्ती ज्या कार्याला सहाय्यक आहे, ज्या कार्य करण्यासाठी ज्या शक्तीचा वापर केला जातो त्या ठिकाणी त्या शक्तीला जर विरोधक नसेल तर त्या ठिकाणी ती शक्ती कार्य करते. आणि जर विरोधक असेल तर ती कार्य करत नाही. ज्या अर्थी शक्ती कार्य करते आणि करत नाही त्या अर्थी त्यास अग्नी असो की पाणी असो, कोणताही पदार्थ असो, त्याच्या ठिकाणी जी दाह करण्याची शक्ती आहे किंवा शीत करण्याची शक्ती आहे त्या शक्तीला दुसरी शक्ती विरोध करणारी नसेल तर त्या ठिकाणी ती कार्य करते. आणि जर विरोध करणारी असेल तर ती कार्य करीत नाही. मग त्या ठिकाणी ती अग्नी तिथं असून सुद्धा ती जाळीत नाही. म्हणून अग्नीपेक्षा वेगळी शक्ती मानावी लागेल का नाही? आहे का नाही? मग त्या ठिकाणी ज्वलनाची क्रिया करायची असेल तर उत्तेजक पदार्थाची मदत घेऊनच ती क्रिया करावी लागते है का नाही? पण ती क्रिया कोण करतंय? ती अग्नीचीच शक्ती करते. कोण करतंय? अग्नीचीच शक्ती करते. पण ती शक्ती तिथं कमी पडायली त्या अर्थी दुसरी कोणती तरी शक्ती तिथं विरोध करायली. म्हणजेच त्या ठिकाणी दोन शक्तीचा प्रभाव एका ठिकाणी येई नाही. दोन शक्तीचा प्रभाव एका ठिकाणी येत नाही ना. दोन शक्तीचा प्रभाव एका ठिकाणी कसा होईल? एका म्यानामध्ये दोन तलवारी कशा राहतील? मग पाण्याची शक्ती आणि अग्नीची शक्ती ही एका ठिकाणी कशी राहू शकेल? आणि जर त्या दोन्ही एका ठिकाणी येऊनही जर कार्य साधायचं असेल तर कोण्या तरी शक्तीला मदत करावी लागेल. जे आपल्याला कार्य करायचं आहे का नाही? निष्ठा नरड्यामध्ये आग सुटली, तहान लागली, आग व्हायली, पोटात निसती आग व्हायली. मग ती आग शांत करायची म्हणल्यावर पाणी प्यावात लागन का नाही? आहे का नाही? आणि वलं सरपण जाळायचं म्हणल्यावर म्हणजे शक्त्या आहेत तिथं आहे का नाही? ते कार्य करणाऱ्या शक्त्या आहेत. पण त्याच्यापेक्षा जर ती शक्ती समोरची कार्य करण्यासाठी विरोधक जास्त होत असेल तर त्या ठिकाणी कार्य ते होत नाही है का नाही? म्हणून मग असं मानावं लागतंय की ह्या शक्तीपेक्षा ती शक्ती अधिक आहे. म्हणजेच ह्या अग्नीच्या शक्तीला विरोधक शक्ती ही त्या ठिकाणी मानावीच लागते. कार्य व्हाय नाही त्या अर्थी विरोधक शक्ती मानावी लागते. तसं चंद्रकांत मणी जर यज्ञकुंडात ठेवला तर त्या ठिकाणी मंत्रानं यज्ञकुंड पेटणार नाही. जर सूर्यकांत मणी जर त्या ठिकाणी ठेवला तर तो सूर्यकांत मणी काय करेल? चंद्रकांत मण्याशी विरोध करेल.
म्हणजे ती शक्ती त्या शक्तीशी आहे का नाही विरोध करेल आणि येणारा प्रतिबंध त्या मंत्राला दूर होईल. मग मंत्रानं यज्ञकुंड पेटायला काय झालं? हा मग असा अनुभव आहे. ते मणिमंत्राधिक प्रतिबंध असताही मणी आणि मंत्र हा प्रतिबंधक असताही प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध दूर करणारा प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध दूर करणारा उत्तेजक मणी म्हणजेच सूर्यकांत मणी. उत्तेजक मणी म्हणजे त्याला त्याचं नाव काय आहे? सूर्यकांत मणी. अग्नीजवळ ठेवला असता अग्नी संयुक्त पदार्थाचा दाह करतो. अग्नीच्या जवळ असणारा पदार्थ तो अग्नी जाळून टाकतो. आता असा विचार कर की गुरुजी म्हणतात कोणाला कोणाला आग्रत देवाला. आता तू असा विचार कर की शक्ती वाचून केवळ अग्नीच दाहकतेचा हेतू असता. आता सांग ना मला, हेतू अग्नीच आहे जाळण्याचा असं जर मानलं तर प्रतिबंधक असताही अग्नीने दाह केलाच पाहिजे. प्रतिबंधक असता वलं सरपण असलं तरी जळायलाच पाहिजे ते सरपण. पण अग्नीने तर जळत नाही, पेटच घेत नाही ते. कारण दाहकतेचा हेतू तुझ्या म्हणण्याप्रमाणे केवळ वनीच असून प्रतिबंधक असताना वनी हे असतोच ना तिथं. तिथं पाण्याचा वलावा असताना तिथं अग्नी आपण नेऊन ठेवतोच ना. मग त्या ठिकाणी तिथलचं ते सरपण म्हणा किंवा सामुग्री अग्नीनं जी जाळायची असते ती जळायला पाहिजे ना. पण त्या ठिकाणी जळत नाही. मग तो दाह का करत नाही? तिथं दाह का होत नाही? ते का जळत नाही सरपण? प्रतिबंधकाने प्रतिबंध कोणाचा केला? प्रतिबंधकाने प्रतिबंध कोणाचा केला? सूर्यकांत मण्यानं चंद्रकांत मण्याचा प्रतिबंध केला. कारण ते काय करू लागलं? त्या सरपणाला गार करू लागलं. त्या सरपणाला काय करू लागलं? सूर्यकांत मणी गार करू लागलं. आहे का ना? हवेतली आर्द्रता काय करू लागली? त्या सरपणाला ओलं करू लागली. आहे का नाही? म्हणून तर आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया असतात पावसाळ्यामध्ये डबडं वडत नाही काडी. मग ते डबडं कुठे ठेवतात? जिथं पाण्याचा प्रवेश होत नाही, आर्द्रतेचा प्रवेश होत नाही, तिथं ते आगपेटी ठेवतात. का म्हणून? तोच नियम आहे ना. कारण त्याची शक्ती काय होते? आगपेटीची शक्ती कमी होते आणि आर्द्रतेची शक्ती वाढते. हे का नाही? म्हणून याची शक्ती कमी होऊ नये म्हणून त्याचा जो विरोधक आहे शक्ती कमी करणारा त्याच्यापासून दूर ठेवतात. तोच न्याय ना. त्याच न्यायानं प्रतिबंधकाने प्रतिबंध कोणाचा केला? त्याचे उत्तर एकच की वनीचे ठिकाणी असणाऱ्या दाहकतारूप शक्तीचाच प्रतिबंध केला. दाहकतेचाच प्रतिबंध केला. कोणी? त्या चंद्रकांत मण्यानं. प्रतिबंधक मणी असताना उत्तेजक मणी ठेवला तर तो प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध दूर करतो. है का नाही? जे कार्य करायचे ते साधन ते वापरावं प्रतिबंधक करणारं. मग अग्नीचे ठिकाणी असणारी दाहक शक्ती संयुक्त पदार्थाचा दाह करते. या अनुभवावरून अग्नीच्या ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न दाह करण्याची शक्ती मानणे आवश्यक आहे. कार्याविरोधीस काय म्हणतात? प्रतिबंधक.
कार्याच्या विरोधी जे असतं त्याला म्हणतात प्रतिबंधक, आहे का नाही? मग प्रतिबंध असताही जो कार्यसाधक, प्रतिबंध असताही जो कार्यसाधक आहे त्यास उत्तेजक म्हणतात. राखेल, पेट्रोल हे काय आहेत? कार्य साधक आहेत. कार्य साधक, कार्याला साधक, साधून नेणारे, होऊ देणारे, यश आणणारे हे कार्य साधक आहेत, आहे का नाही? मग त्यालाच उत्तेजक म्हणतात. कार्यसाधकालाच उत्तेजक म्हणतात. जशी अग्नीच्या ठिकाणी अग्निस्वरूपाहून भिन्न दाहक शक्ती आहे, त्याचप्रमाणे जलादी सर्व पदार्थामध्ये आपापले कार्य करण्याची शक्ती आहे. प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी आपापले कार्य करण्याची शक्ती आहे. शक्ती असल्यापासून कोणताही पदार्थ कोणतेही कार्य करतच नाही. शक्ती असल्यापासून तो कार्यच करत नाही. मनुष्य स्वरूपाहून त्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, मनुष्य स्वरूपाहून त्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, निराळा असा पदार्थ दिसला नाही. निराळा असा पदार्थ, ती शक्ती आपणाला दिसली नाही म्हणून ती शक्ती नाही म्हणायचं का? दिसली नाही म्हणून. पण कार्यावरून, त्या शरीराच्या कार्यावरून शक्तीचा अनुभव येतो का नाही? ते शरीर कार्य करू लागलं म्हणजे शक्ती वाचून करतं का ते शरीर कार्य? त्याने केलेल्या कार्यावरून त्याच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचे ज्ञान कोणाशी होते? एखाद्यानं 10 पोते उचलून टाकले, एखाद्याला उचला नाही गेले आणि दुसऱ्यानं आल्या फेकून दिले, मग त्या ठिकाणी आपल्याला काय दिसलं? त्याची दिसली शक्ती, आहे का नाही? म्हणजे शक्ती त्या देहाच्या ठिकाणी आहे आणि ह्या देहाच्या ठिकाणी आहे, पण ते कार्य करण्यास योग्य नाही, आहे का नाही? शिवाय मनुष्य रोगी असेल तर शक्ती नाहीशी होते. रोग निवृत्त झाल्यानंतर पुन्हा येते. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरून मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य स्वरूपाहून भिन्न शक्ती असल्याचे सिद्ध होते. शक्ती आपल्या स्वरूपाहून भिन्न आहे. त्याचप्रमाणे घटादी पदाच्या ठिकाणी, आता विषयावर आले, पहिल्या विषयावर, तसे पदाच्या ठिकाणी पदस्वरूपाहून भिन्न शक्ती आहे. पदस्वरूपाहून भिन्न शक्ती आहे म्हणजेच जे शब्द आहे का त्या शब्दात जो अर्थ आहे का तो अर्थ त्या शब्दाला सोडून देतो आणि त्या शब्दातला अर्थ जो आहे का तोच मिरवतो. शब्द मिरवतो का? लग्नामध्ये एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे, आणि मग लग्नामध्ये नवरी मिरवते का त्याची मुलगी मिरवते? एखाद्याची मुलगी लग्नामध्ये मिरवते. नवरी जी आहे ती कोणाची तरी मुलगीच आहे ना. मग ती लग्नात मुलगी राहते का? नवरी होते ती. नवरी म्हणून मिरवते का नाही? मुलगी म्हणून मिरवते का ती? मग तशी पदाच्या ठिकाणी जे अर्थबोधक करून देणारी जी शक्ती आहे ती शक्ती शब्द म्हणून मिरवती का अर्थबोधक म्हणून मिरवती? आहे का नाही? मग तो अर्थ शब्दावरून भिन्न झाला का नाही? पण तो अर्थाला राहायला शब्दच आहे का नाही? त्याच्यातच राहतंय पण अलिप्त असतंय, आहे का नाही? तशी शक्ती आता ह्या देहातच आहे का नाही, पण अलिप्त आहे का नाही? मग तसं आपणालाही संसारातच राहून अलिप्त राहता येत नाही का? त्याचप्रमाणे घटादी पदाच्या ठिकाणी
पदस्वरूपाहून भिन्न शक्ती आहे. पदस्वरूपाहून भिन्न शक्ती आहे हे सिद्ध झालं. हे सिद्ध झाले. न्यायमताप्रमाणे ईश्वराची इच्छा पदाची शक्ती मानणे हे अयुक्त आहे का नाही? ईश्वर तसं जर मानलं तर ईश्वर इच्छा ईश्वराचा धर्म आहे. ईश्वर इच्छा काय आहे? ईश्वराचा धर्म आहे का नाही? म्हणून तो ईश्वराच्या ठिकाणी आहे. तो कुठे आहे? ईश्वराच्या ठिकाणी आहे. ती ईश्वराची इच्छा पदाच्या ठिकाणी कशाची येईल? पदाच्या ठिकाणी ईश्वराची इच्छा कशी येईल? इच्छा ही ईश्वराचा धर्म आहे आणि त्या धर्मानं तो ईश्वरयुक्त आहे. ईश्वर जो झालाय का ते त्याच्यामुळं झालाय. तो त्या इच्छा आहे त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यात ती इच्छा आहे आणि तो ईश्वराचा धर्म आहे. इच्छा हे ईश्वराचा धर्म आहे का नाही? मग तो ईश्वराचा इच्छा हा धर्म आहे म्हणून तो ईश्वराच्या ठिकाणी आहे. इच्छा ही ईश्वराच्या ठिकाणी आहे. ती ईश्वराची इच्छा पदाच्या ठिकाणी नाही. ती पदाच्या ठिकाणी नाही. अशा असता ईश्वराची इच्छा पदाची शक्ती मानणे हा न्यायमतात मोठा अन्याय आहे. न्यायमतात मोठा अन्याय आहे. आता यापुढं वैयाकरणीच्या मताने वैयाकरणी हे एक शास्त्र आहे आणि त्याच्या शक्तीचे लक्षण ते सांगतो. त्या शक्तीचे म्हणजे ते वैयाकरणीचं मत आणखी सांगणार आहे. आपण उद्या ते वैयाकरणीचं मत आणि त्याचं खंडन पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी.